नमस्कार मित्रांनो, जीवन समृद्ध करूयाच्या या भागात मी डॉक्टर योगेश दाऊदखाने पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की कसा मनुष्य प्राणी आपल्या अनसक्सेसफुल जीवनाचा आढावा न घेता तो डायरेक्टली आपल्या परिस्थितीवर त्याचा दोष देतो, त्याचा खापर फोडतो आणि स्वतः मात्र नामानिराळा राहतो। बऱ्याच वेळेला तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की बरेचसे जण एकतर आपल्या आर्थिक परिस्थितीला दोष देतात, आपल्या शिक्षणाला दोष देतात, शिक्षण व्यवस्थेला दोष देतात, पॉलिटिक्सला दोष देतात, देशाला दोष देतात, कुठल्या ना कुठल्या रूपाने बाहेरच्या गोष्टी त्याच्यामुळं मी सक्सेसफुल नाही असा विचार करतात आणि तसं जीवन जगतात। पण हेच जर का तुम्ही बघाल मित्रांनो की जर का तीच परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये एक माणूस असफल होतो आणि 10 माणसं सफल पण होतात। मग असं का होतं? जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की एका शाळेमध्ये एक मुलगा एकाच वर्गातला 99% घेतो आणि दुसरा मुलगा फेल होतो, तर दुसरा जो फेल होणारा मुलगा आहे तो ब्लेम करतो की पेपर अवघड होता, आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन होता, शिक्षकांनी नीट शिकवलं नाही, XYZ। मग असं का होतं की एखादा माणूस बिझनेस करायला चालू करतो आणि म्हणतो की खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, खूप जास्त लोक इकडं आहेत, त्याच्यामुळं माझा बिझनेस चालत नाही, फुटफॉल कमी आहे त्याच्यामुळं माझा बिझनेस चालत नाही, माझ्याकडे डिग्री नाही आहे, माझ्याकडे MBAची डिग्री नाही आहे, मॅनेजमेंट मला स्किल नाही आहे, त्याच्यामुळं माझा बिझनेस चालत नाही। कुठल्या ना कुठल्या रूपानं बाहेरच्या परिस्थितीला दोष देणं आणि त्याच्यातून आपली सुटका करून घ्यायचं हा एक गैरसमज तुम्ही तुमच्या मनामध्ये टाकता। तर मित्रांनो, जर का बाह्य परिस्थिती सेम आहे आणि त्या बाह्य परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती जर का एक व्यक्ती सुद्धा जर का सफल होत असेल तर ह्याचा अर्थ तुम्ही जे काही दोष लावलेले आहेत सामाजिक व्यवस्थेसाठी, शैक्षणिक व्यवस्थेसाठी, तुम्ही एका लहान गावात आहात म्हणून, किंवा तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून, तुमचं शिक्षण जास्त झालंय म्हणून, तुमचं वय कमी आहे म्हणून, तुमचं वय जास्त आहे म्हणून, ज्या काही गोष्टींना तुम्ही एक लेबल लावलं आहे की या गोष्टींमुळं माझं जीवन सफल नाहीये, तर तुम्हाला सांगू इच्छितो की जर का बाहेरची परिस्थिती सेम असताना एकही व्यक्ती जर का सफल होतोय आणि तुम्ही होत नसाल तर ह्याचा अर्थ दोष परिस्थितीमध्ये नाहीये। आणि जर का बाहेर दोष नाहीये तर नक्कीच मित्रांनो दोष कुठंतरी आतमध्ये आहे। हे ऐकायला खूप वाईट वाटेल, बरेचसे जण हा व्हिडिओ इथल्या इथं बंद करतील, त्यांना पुढचं ऐकवणार नाही, पण सत्य आहे आणि कटू आहे। जर का बाहेरची परिस्थिती सामान्य आहे, सेम आहे आणि एक व्यक्ती सुद्धा जर का सक्सेसफुल होतोय, सफल होतोय, ह्याचा अर्थ दुसरा व्यक्ती सुद्धा होऊ शकतो, केवळ आणि केवळ त्याच्या मनस्थितीमुळे। जर का बाहेरची परिस्थिती सेम आहे तर मी जसं म्हणलं की प्रॉब्लेम आतमध्ये आहे। मग आतमध्ये प्रॉब्लेम आहे, कशात प्रॉब्लेम आहे? या तुमच्या हातामध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, कानामध्ये प्रॉब्लेम आहे, माझा पाय प्रॉब्लेम करतो का माझा अंगठा प्रॉब्लेम करतोय, काय प्रॉब्लेम करतोय? मला माहिती आहे तुम्हाला उत्तर माहिती असेल कदाचित। प्रॉब्लेम आहे तुमचं माइंड। एक नंबरचा शत्रू जर का माणसाचं कोण असेल तर ते त्याचं स्वतःचं मन। तुम्ही म्हणाल तर आत्तापर्यंत तर तुम्ही मनाबद्दल इतके व्हिडिओ बनवले आणि इतकं चांगलं सांगितलं आणि आज अचानक त्याला शत्रू असं ठरवताय, काय झालंय? मित्रांनो, आपलं मन हे एक खूप चांगलं कंपेनियन असू शकतं, खूप चांगला तुमचा साथी असू शकतो, पण जर का ते तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरलं तर तो एक टेरिबल मास्टर होतो, एक फार वाईट, एक फार विचित्र पद्धतीचा राजा बनून जातो तो आणि तो तुम्हाला गुलाम करतो। आता तुम्ही म्हणाल की हे जर का मन माझं आहे आणि ते जर का शत्रू आहे तर मग काय करायचं? ते मन तर माझ्या आतमध्ये राहतंय, मी मनात राहतोय का मन माझ्या आतमध्ये राहतंय? माझं लाईफ मन चालवतंय का मी त्याच्या पद्धतीने चालतोय? काहीही कळत नाहीये। आणि मित्रांनो, यासाठी मी ही व्हिडिओ सिरीज घेऊन आलेलो आहे तुम्हाला समजून सांगायला की कसं आपण आपलं मन वापरून आपण एक चांगलं लाईफ जगू शकतो। परिस्थितीला दोष न देता मनस्थिती कशी बदलायची,
ह्याचं जर का आपण विचार केलात आणि हे जर का केलं तर मित्रांनो सगळ्या गोष्टी तुमच्या 360 डिग्री बदलतील. पैसे असू देत, रिलेशनशिप्स असू देत, तुमचा बिझनेस असू देत, नोकरी असू देत किंवा अजून काही गोष्टी असू देत, त्या 100% बदलतील जर का तुम्ही तुमची मनस्थिती बदलली. बऱ्याच लोकांना अजूनही सांगतो हे पचणं जड असेल की तुमच्या अपयशाचे शिल्पकार तुम्ही स्वतः आहात. लोक यशाचं शिल्पकार कोण ह्याच्याबद्दल बोलतात, त्याच्यासाठी लेक्चर देतात, त्याच्यासाठी सांगतात की या गोष्टींमुळे मी सक्सेसफुल झालो, पण अपयशाबद्दल कोणी बोलत नाही. अपयश हे नेहमी पोरकं असतं, त्याचा कोणीच वाली नसतो, पण यशाला 100 वाली असतात. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मी त्याच गोष्टीवर बोलणार आहे की अपयश का येते आणि सगळ्यात महत्त्वाचा अपयश येण्याचा घटक आहे तो म्हणजे तुमची मनस्थिती. मित्रांनो, जर का तुम्ही या गोष्टींवर विचार केलात आणि कृती केलीत तर नक्कीच तुमचं जीवन समृद्ध होईल. या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, ते म्हणजे जीवन समृद्ध करायचे सर्वांगाने, सर्व बाजूने. आणि त्याच्यासाठी बाहेरची परिस्थिती याचा काहीही इम्पॅक्ट नाही होत. आपल्या जीवन समृद्ध किंवा असमृद्ध असण्यावर पूर्णपणे इम्पॅक्ट होतो. तो म्हणजे माझी मनस्थिती कशी आहे. आणि जर का तुम्हाला ही गोष्ट समजली, पटली आणि जर का तुम्ही ती ॲक्सेप्ट केली तर मित्रांनो तर आणि तरच पुढचा व्हिडिओ बघा. मी तर म्हणेन हा व्हिडिओ आत्ता पॉज करा आणि शांतपणे 5 मिनिटं स्वतःसाठी द्या, फक्त 5 मिनिटं, आणि विचार करा की तुम्ही तुमच्या स्वतःच्या परिस्थितीला जबाबदार आहात. आणि त्याची एक फार मोठी रिझन म्हणजे तुमचं माइंड आहे किंवा तुमची मनस्थिती आहे. ही गोष्ट समजून घ्या. राग करू नका, त्रागा करू नका किंवा वाईट वाटून घेऊ नका. मी जे सांगतोय ते सत्य सांगतोय, स्वअनुभवातून सांगतोय. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमची मनस्थिती बदलाल तुमची परिस्थिती ऑटोमॅटिकली बदलेल. मित्रांनो, 5 मिनिटं वेळ द्या स्वतःसाठी. शांत बसा, सगळ्या गोष्टी बंद करा आणि विचार करा की खरोखर ज्या गोष्टींवर तुम्ही ब्लेम करताय त्या सत्य आहेत का. जर का तुम्ही म्हणत असाल की इंडियन इकॉनॉमी चांगली नाही आहे त्याच्यामुळे माझा बिझनेस होत नाही, काय ही गोष्ट खरी आहे? तुम्ही म्हणत असाल की ऑफिसमध्ये खूप जास्त पॉलिटिक्स आहे त्याच्यामुळं बाकीच्या लोकांना प्रमोशन मिळतं आणि मला मिळत नाही. थोडं विचार करा की काय खरोखरच तुम्ही तेवढे पात्र आहात का काहीतरी गोष्टी तुमच्यामध्ये कुठंतरी कमी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती इम्प्रूव्ह केल्यावर त्या गोष्टी मिळणार आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन आहे, तुमच्याच बाजूचे बिझनेसमन तुमच्यापेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट, दहापट बिझनेस करतात, त्यांना नाही लागत कॉम्पिटिशन, त्यांना नाही येत प्रॉब्लेम. मग काय असं होतंय की ज्याच्यामुळं तुम्हाला अपयशाची जाणीव होतीये किंवा असं वाटतं की मी अपयशी आहे? मित्रांनो, स्वतःसाठी थोडा वेळ द्या आणि समजून घ्या हे 2 गणित, परिस्थिती आणि मनस्थिती. जर का तुम्ही या 2 गोष्टी समजल्या तर आणि तरच तुम्हाला पुढं मी जे काही सांगणार आहे त्याचा उलगडा होईल आणि त्या गोष्टी करायला तुम्हाला सोपं जाईल. पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सेप्ट करणे की येस, कुठंतरी माझी मनस्थिती कारणीभूत आहे माझ्या परिस्थितीला आणि त्याच्यासाठी मलाच काम करायचं आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरं कोणी येऊन काम करणार नाहीये, तुमच्यासाठी दुसरं कोणीही येऊन तुम्हाला बदलणार नाहीये. तुम्हाला जर का बदलायचं असेल तर तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच थांबवतो. लक्षात घ्या, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच काम करायचं आहे, ते म्हणजे जीवन समृद्ध करायचं आहे. त्यासाठी मी कटिबद्ध आहे. तुम्ही आहात का? हा एकच प्रश्न. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या गोष्टींसोबत. थँक्यू.